नागपूरमध्ये मनोज जरांगेंच्या विरोधात आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। नागपूरमध्ये मनोज जरांगेंच्या विरोधात मराठा समाज आक्रमक झालेला आहे। यावेळी एक महत्त्वाची बातमी, फडणवीसांच्या विरोधात असभ्य भाषेत टीका केली होती, त्याचा निषेध आता मराठा समाज करतोय आणि मनोज जरांगेंच्या विरोधात आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। फडणवीसांच्या विरोधात कालच मनोज जरांगेंनी असभ्य भाषेत टीका केली होती, त्याचा आता निषेध मराठा समाज करत आहे। नागपूरमध्ये मराठा समाजाचे कार्यकर्ते हे निषेध आंदोलन करतायत। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर अत्यंत खालच्या पातळीवर टीका काल मनोज जरांगेंनी केली होती आणि त्याचा निषेध करण्यासाठी नागपुरातील मराठा समाज आज महाल परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी जमलेला आहे आणि इथं हे निषेध आंदोलन सुरू झालेलं आहे। मनोज जरांगे यांनी फडणवीस यांच्यावर आरोप केले होते आणि त्यानंतर नागपूरमधील मराठा समाज आज आपण बघतोय इथं निषेध आंदोलन करत आहे। या सगळ्या आरोपांमुळे मराठा समाजाच्या अस्मितेला ठेच पोहोचली, त्याच्या निषेधार्थ हे निषेध आंदोलन सुरू असल्याचं या कार्यकर्त्यांनी म्हटलेलं आहे। अमर काने आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेले आहेत। अमर, काय अधिकची माहिती? खरं तर मराठा समाजाकडून हे आंदोलन जरांगे पाटील यांच्या निषेधार्थ करण्यात येत आहे। देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी जे आरोप केलेले आहे याचा निषेध करण्याकरता आणि त्यामुळे एकूणच मराठा समाजाचं नुकसान होत असल्याचा आक्षेप नागपुरातील मराठा समाजाने घेतला आणि जरांगे पाटील मुर्दाबाद अशी घोषणाबाजी सुद्धा नागपुरातील मराठा समाजाकडून करण्यात येत आहे। जोरदार असं हे आंदोलन नागपुरातील शिवतीर्थ म्हणजे महाल परिसरातील शिवतीर्थ परिसरामध्ये मराठा समाजाकडून करण्यात येत आहे। धन्यवाद अमर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। फडणवीसांच्या विरोधात असभ्य भाषा वापरल्याचा मराठा समाज आता नागपूरमध्ये निषेध करतोय आणि मनोज जरांगेंच्या विरोधातच आंदोलनाला सुरुवात झालेली आहे।